विक्रांत, फक्त मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं ना की तुझा ऍक्सिडेंट झाल्याबद्दल मला काहीच कळलं नाही, पण बँगलोर मध्ये असून सुद्धा तुझ्या मेवणीला सगळं कळलं. कमाल आहे नाही? कमाल कसली त्यात? असं होऊ शकतं? ताई, काय बोलतेस तू? मी काहीही बोलत नाहीये मानसी. मला कमाल वाटली ना या गोष्टीची, म्हणूनच बोलते. नाही पण मोनिका, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कमाल वाटायसारखं खरंच काही नाहीये. मैत्री म्हटल्यानंतर असं होतं, होऊच शकतं. मैत्रीमधलं बॉन्डिंग असतं ना ते. रिअली? तुला कधी असा अनुभव नाही आला का? नाही काय विक्रांत, म्हणजे पूर्वी मला पण या गोष्टी पटत नव्हत्या, पण आता हळूहळू माझाही विश्वास बसायला लागलाय. तुम्हा तरुण पोरांचं हे काहीतरीच असतं, वेडेपणा नाही तर काय. वेडेपणा वगैरे काही नाहीये नानू मामा. मलाही खूप काळजी हुरहुर वाटत होती, हो की नाही? हो की नाही काकू? मला असं वाटतं की एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत असेल, आपलं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असेल आणि त्या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर ते मनाला जाणवतच ना. त्याला सर अनयुज्युअल कनेक्शन असं म्हणतात. काय ते? अनयुज्युअल कनेक्शन. नानू, आपल्याला जे कळत नाही त्यात आपण मध्ये मध्ये बोलू नये. आपण गप्प बस, कळलं? गप्प बस. प्लीज सगळे बाहेर जा, गर्दी करू नका इकडे. हो, आपण बाहेर जाऊया. वाद काय आपण कुठेही घालू शकतो, नाही का? चला. अगं, मला आत्ताच कळलं तुम्ही दोघं पार्टीतून असे निघून आला तिथे म्हणून. हो आजी, काय करणार? अगं, मला बसवतच नव्हतं तिथे. इतकी रेस्टलेस झाले ना मी, काय सांगू तुला. अगं, पण तुझ्या सासूबाईंना काय वाटलं असेल? तिला काय वाटणार? जे काही घडलं ते खूप जेन्युइन होतं आणि तिच्या समोर घडलं. सो मला नाही वाटत ती वाईट वाटून घेईल. एक मिनिट सलील, म्हणजे तुमची पार्टी सुरू असताना अचानक तुम्ही फ्लाईट पकडून मुंबईला यायचं डिसिजन घेतलं आणि तुमची आई तुम्हाला काहीच बोलली नाही? हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी तुम्हाला समजून घेतलं, विशेषतः तुला. अगं, असं समजूतदार सासर फार कमी जणांना मिळतं. तुम्ही दोघी नशीबवान आहात त्या बाबतीत. पण मनू, आता मात्र आणखी किती दिवस थांबणार आहात तुम्ही दोघं? हे विक्रांतवर अवलंबून आहे. कम ऑन सलील, हे बघा, विक्रांत जरी माझा नवरा असला आणि आमच्यामध्ये जे काही नातं असलं किंवा नसलं तरी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या नात्याकडे केअरफुली बघायला हवं. बरोबर आहे आजोबांचं. तो तुला बंगलोरला अशासाठी घेऊन गेला की तुला इथल्या चिंतांचा विसर पडावा. नाही, बरोबर आहे तुझं, पण मला असं वाटतं की तू जरा तुझ्या आणि ईशाच्या नात्याकडे थोडं डोळसपणे पाहायला शिक. आणि ते जर तू पाहिलंस तर मला माझ्या आणि मानसीच्या नात्याकडे केअरफुली पाहणं शक्य होईल. मी जरा आज जाऊन येतो. अहो अहो, तब्येत बरी आहे ना तुमची? हो, बरी आहे. नाही म्हणजे असेच झोपलात तुम्ही? अगं काय नाही, कपडे बदलणार होतो तेवढ्यात जरा डोळा लागला. आता डोळा पण लागता का म्हणे का माझा? नाही नाही, पण घरात ही अशी परिस्थिती असते ना, तुम्ही झोपलातच कसे? काय परिस्थिती? सगळीकडे शांत आहे. मी मानसी बद्दल विचारतीये. आता मानसीचं काय? अहो, तिला कळलं कसं?
नाही म्हणजे ती सलीलला घेऊन धावत धावत इथे आलीच कशी? तुम्ही कळवलं होतं तिला? मी फोन करून कळवलं नव्हतं. मग तिला कळलं कसं? तू स्वयंपाक करत होतीस बरोबर. तुला कसं अचानक वाटलं विक्रांतला काहीतरी झालंय. तू मला फोन करा म्हणून मागे लागली होतीस की नाही? जसं तुला कळलं, तुला वाटलं तसंच तिला कळलं. हो पण माझी गोष्टच वेगळी आहे. मी विक्रांतची आई आहे. माझं आणि त्याचं रक्ताचं नातं आहे. तसंच त्या दोघांचं मैत्रीचं नातं आहे. काय अलका, कधी कधी रक्ताच्या नात्या इतकंच मैत्रीचं नातं सुद्धा घट्ट असू शकतं. पण बरं झालं की नाही, तिला वाटल्याबरोबर ती सलील घेऊन इथे आली. स्वतःच्या डोळ्याने तिने बघितलं विक्रांतला काही झालेलं नाहीये. समाधान तर मिळालं असेल ना तिला? म्हणजे मानसीला समाधान मिळालं असेल, पण तरी एक प्रश्न पडतोच मला. आता काय? अहो म्हणजे ही अशी विक्रांतसाठी धावत आलेली सलीलला आवडलं असेल का? आजी अगं बोल. अगं सलील कुठे आहे? अगं तो पहाटेच बाहेर पडला. हे चालायला गेले ना तेव्हाच तो पण गेला. पण गेला कुठे तो? आता ते आपण कसं विचारणार? मी ह्यांना विचारलं तर ते म्हणाले काही माहिती नाही आणि ह्यांनी पण काही विचारलं नाही. फोन करून बघते. हा बोल मानसी. अरे कुठे गायब झालास तू सकाळी सकाळी? अगं मी इकडे हॉस्पिटलमध्ये आलोय विक्रांतला भेटायला. आणि इकडनं माझ्या ऑफिसला जाईल. ट्रान्सफर ऑर्डरचे पेपर्स आलेत ना, ते जरा एकदा चेक करतो, काय प्रोसिजर ती पाहतो आणि मग तुला पिकअप करायला येतो. ओके चालेल, बाय. बाय. कुठे ग? अगं तो हॉस्पिटलला गेलाय आणि मग तिथून डायरेक्ट ऑफिसला जाणार आहे. अगं बाई, एवढ्या सकाळी हॉस्पिटलला? हो ना. अरे त्यात काय एवढं, मला वाटलं तुला भेटावं म्हणून आलो मी. पण आज तुझा चेहरा खूप फ्रेश दिसतोय. म्हणजे तब्येत बरी आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, फ्रेश तर वाटणारच. 2 दिवस झोपूनच आहे मी. मला इतका आराम कधीच मिळत नाही. पण खरं सांगू, लवकर बरा हो यार. म्हणजे ना हे असं धडधाकट माणसाला हॉस्पिटलच्या बेडवर पाहायला खरंच नाही आवडत. मलाही आवडत नाहीये हे. म्हणजे लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा. म्हणजे तुम्हालाही बरं. तुम्हाला बरं म्हणजे काय? अरे म्हणजे तुला आणि मानसीला. तुम्ही इतक्या लांबून आलात, तुम्हाला परत जायला हवं. आता काकी वाट पाहत असतील ना तिकडे. खरंच मला कधी कधी वाटतं तुझ्यात आणि मानसीमध्ये खूप साम्य आहे. किती विचार करता तुम्ही लोक. अरे तसं नाही, पण आपल्यामुळे इतरांना त्रास झालेला कुणाला आवडेल? अरे पण त्रास झालाच नाहीये. उलट आत्ता तुझे बोलतोयस ना त्याच्यामुळे त्रास होतोय. नाही तसं नाही सलील, पण तिला इथल्या कामाच्या व्यापातून जरा सुटका मिळावी आणि तिचं नवं आयुष्य तिने एन्जॉय करावं म्हणूनच ती इतक्या दूर गेली आहे ना तुझ्या बरोबर. आणि तेच महत्वाचं आहे. बरोबर आहे, ते महत्वाचं आहेच आहे. पण आत्ता तू इथे हॉस्पिटलच्या बेडवर विचार करतोयस. कमाल यार. म्हणून मी म्हणलं ती मानसी पण अशीच आहे. किती टेन्शन घेते ती सुद्धा. पण तिची खरी गंमत कधी येते माहिती आहे तुला? ज्या वेळेला निर्मला आत्या तिच्यावर वैतागते ना तेव्हा. म्हणजे कसं आहे, काहीतरी काम करायला तिला जरासा उशीर झालेला असतो आणि नेमकं तेव्हाच निर्मला आत्या तिला पकडते. तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा असतो. कसं आहे, ती खूप सिन्सिअर आहे. त्याच्यामुळे तिला फार वाईट वाटतं निर्मला आत्या काहीही म्हणाली तरी. ऐकलंय मी पण. आणि तुलाही हळूहळू अनुभव येईलच आता. म्हणजे तू एखाद्या दिवशी अपसेट असशील, वैतागलेला असशील, तर ती तुला असं एक एक फूल देऊन शांत करण्याचा प्रयत्न करेल. काय म्हणजे
एकदाच मी मोनिकामुळे जरा अपसेट होतो हां आणि हॉस्पिटलमध्ये मानसी भेटली. तर मी तिला सांगत होतो वैतागून की काय झालं कसं झालं. तर ते ऐकता ऐकता ती मला एक एक फूल देत होती. हळूहळू हळूहळू माझा मूड जरा हलका झाला रे. मला हलकं वाटायला लागलं. आणि समजा ती स्वतः रागवली असेल तर? कसं आहे, तिने जर फोन उचलला नाही तर आपण लगेच प्रयत्न सोडायचे नाही. हो का? हो. आणि तिने समजा जर फोन कट केला तर आपण लगेच परत फोन करायचा. म्हणजे तिला राग आलेला असतो पण तिला बरं वाटतं की आपण परत फोन केलाय म्हणून. सो ती रागारागाने का होईना पण आपल्याशी बोलते. अरे वा, फारच छान टीप आहे ही. मी लक्षात ठेवीन आता. आणि समजा कधी कधी जर ते एकदम गप्प अशी घुम्यासारखी बसून असेल ना तर समजून घ्यायचं काहीतरी कुणीतरी बोललंय आणि तिच्या मनाला खूप लागलंय. म्हणून ती अशी शांत शांत गप्प बसली. सहन करायची खूप सवय ना तिला. हो. आणि तेही इतरांना कळू न देता. त्यामुळे तिला काय झालंय हे ती लवकर सांगत नाही. सो तिला विचारून असं उकरून तिच्याकडनं काढून घ्यावं लागतं. अशा आहेत मानसी बाई. जवळजवळ पाठांतर केलंयस तिचं. हळू बोलाल का जरा, इतर पेशंटना त्रास होतोय. अहो पण मी कुठे मोठ्याने बोलतोय, तुमचा पेशंटच बोलतोय. पण तुम्हाला एक सांगू का, मन मोकळ्या गप्पा मारल्यानं कोणाला त्रास होत नाही. उलट माझा तर सल्ला आहे, पेशंट पासून डॉक्टर पर्यंत सगळ्यांनी असं मन मोकळं बोलावं. तुम्ही बोलत जा, डोंट वरी. हां या. मग आज काय प्लॅन? नाही, ऍक्च्युली एक सरप्राईज प्लॅन होता पण मी तो कॅन्सल केला होता. पण आता तुला बरं वाटतंय म्हटल्यानंतर मी तो ऑन ठेवतो. आज सकाळी विक्रांत एकदम फ्रेश वाटत होता. त्याची आता तब्येतही बरी वाटतेय. मला वाटतं त्याला मिळेलच लवकरच डिस्चार्ज. थँक गॉड. बरं तू आज एकदम सरप्राईज विजिट दिलीस त्याला. हो अगं, मला वाटलं आणि मी गेलो त्याला भेटायला. बरं ऐक ना, आपण आता अजून एक सरप्राईज गोष्ट करूयात. काय? म्हणजे तुला वेळ असेल तर शॉपिंगला जाऊयात. आत्ता? हो, म्हणजे आता लग्नाचं शॉपिंगही करायला लागेलच ना. सुरुवात तर करायलाच लागेल. ही सुरुवात जर आपण केली तर आईलाही थोडंसं बरं वाटेल. हो हो चालेल, जाऊया आपण. पण ना आधी आपण, मला माहिती आहे, विक्रांतला भेटूयात. हो ना? हो. मलाही त्याला भेटायचंच आहे आणि मी त्याला तसं सांगून आलो आहे की आम्ही शॉपिंगला आधी जातो आणि मग तुझ्याकडे येऊ. सो आपण आधी शॉपिंग करूयात. चालेल. सलील, माझ्या मनात काय आलं सांगू? काय? आपण विक्रांतसाठी एक गिफ्ट घेऊया. क्या बात है. माझ्याही मनात हेच आलं होतं. आणि असंही मलाही त्याला एक गिफ्ट द्यायचंच आहे. नक्की देऊयात. चला ठरलं तर मग. वर फर्स्ट क्लास. काही डॉक्टरला पेशंट म्हणून बघताना जरा गंमतच वाटते मला. गंमत कसली? मग काय रडू का आता? बघितलं बाबा, मानसी येणार होती ना? नाही का, देणार होती का? हो, सलील म्हणाला होता की ते दोघंही येणार आहेत. अरे ते बाहेर गेले असतील कुठेतरी. आता लग्न जवळ आलंय ना, खरेदीसाठी गेले असतील कुठेतरी. हां असेल. आता यावर जास्त विचार करायचा नाही, कारण जास्त विचार करण्याने तब्येतीला त्रासच होतो. सो आता फक्त आराम करायचा आणि लवकर बरं व्हायचंय. काय रे, सलील आला होता इथे? हो आला होता. म्हणजे आम्ही मस्त गप्पा मारल्या. मला फार छान वाटलं त्याच्याशी बोलून. वा, फर्स्ट क्लास. हे बरं आहे. म्हणजे सलील इथे येतो, तुझ्याशी गप्पा मारतो आणि तुला बरं वाटतं. आम्ही येतो त्याचं काहीच नाही. आई अगं तसं नाहीये.
खरं तर मी रात्रभर विचार करत होतो की आई कधी येणार आणि मी तिच्याशी कधी बोलणार. सलील अचानक आला. मला वाटलंही नव्हतं की तो येईल म्हणून. आता माझं मन राखण्यासाठी काहीतरी बोलू नकोस हा. आई अगं असं काही नाही. बरं निर्मला ऐका, बरं आहे ना? हो म्हणजे होईल, हळूहळू बरा होईल तो. व्यवस्थित औषधोपचार घेतले आणि मुळात आपण डॉक्टर असून आपण पेशंट आहोत हे लक्षात ठेवायला हवं आणि त्याप्रमाणे काळजी घ्यायला हवं. विचार कमी आणि झोप आराम जास्त. ऐकलंस का? हे सगळं केलं ना त्यामुळे तो बरा झालाय, आपल्यामुळे किंवा सलीलमुळे नाही. किंवा ना आता काळजी नको आणि कसलंही टेन्शन घेऊ नको, काहीही होणार नाही. टेन्शन? मला नाही कसलं टेन्शन. अहो वंश आहेत ना. आणि वंश वेळ पडली ना तर चांगलं रागवा हा याला. अरे वा, काय वेगळंच रूप बघतोय मी इथं. विजय, अरे पुढे आता तिला छळणं. अरे बरं झालं तुम्हीच बोललात. बाबा माझा फोन कुठे? फोन कशाला हवा आता तुला? आराम कर. नाही, मानसीला विचारलं असतं की सलील आणि ती कुठपर्यंत आलेत म्हणून. येणार नाही ती, मग येईल रे. मुंबईचं ट्रॅफिक तुला माहिती आहे ना. इथे कोपऱ्यावर आहे असं म्हटलं तरी अर्धा तास लागतो. काय झालंय मानसी? मला नाही आवडलं हे सलील. तू माझं ऐकतच नाहीयेस. अगं तो ड्रेस तुला आवडला होता की नाही? मग आवडला होता म्हणून घेतला. एवढं चिडण्यासारखं काय त्याच्यात? अरे आवडला म्हणून काय झालं? किती महाग येतो. आणि असं खूप काय आवडतं आपल्याला, मग ते सगळंच मिळतं का? बरोबर आहे, पण त्यातलं जे जे तुला देणं शक्य आहे ते तर मी देऊच शकतो ना. ड्रेस काय चीज आहे? सलील, मला तुझी ही उधळपट्टी अजिबात आवडली नाहीये. अगं मी तुला एक सांगू का, तो ड्रेस त्या मॅनिक्विन पेक्षा तुझ्यावरती जास्त सूट करेल, आय एम शुअर. म्हणून घेतला. तू प्लीज इतकी रुसू नको प्लीज. आता तू एखाद्या दिवशी अपसेट असशील, वैतागलेला असशील, तर ती तुला असं एक एक फूल देऊन शांत करण्याचा प्रयत्न करेल. मी एका मिनिटात आलो. फूल देऊन काहीही होणार नाहीये. लेट्स सी. घेऊन तर बघ. मला कळत नाही, हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. मी काय करू? मी तुला काहीतरी महत्वाचं सांगतो आणि तुम्हाला फुलं कसली देते? काय झालं? हसलीस का? काही आठवलं का? हे सगळे फुलं तुझ्यासाठी. झाला ना मूड फ्रेश? आईस्क्रीम? चालेल. आलोच. हा
विक्रांत तेव्हाच आहे. सो यू ड्रिंक? आणि मी एकटं नाही, तू पणस. ठीक आहे? नको, आय डोंट ड्रिंक. अगं ट्राय तर कर. विक्रांत मी ड्रिंक नाही घेत, इट्स ओके. थोडंसं टेस्ट कर तू फोर्स कशाला करतोय? मी एकदा नाही म्हटलं ना. प्लीज. तू ऍपल ज्यूस सुद्धा घेत नाहीस? विक्रांत